तर या भेटीनंतर टाउन प्लॅनिंग संदर्भात बोलताना राज ठाकरे काय म्हणाले बघूया. ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही. प्रत्येक जण ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू. त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये, पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार. रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर. धंदा कशा अर्थाने बोलतोय मी, की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत. याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना, तो सगळा तसाच आहे तो, की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही. खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं. ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना हे शिकवले जात नाही, कुठे गाडी पार्क करायची, कुठे कसं वागायचं. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात. कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, अर्बन नक्षल. ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही, बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर बेली नाही पाहिजेत, माणसं बेली चालतात. आणि या सगळ्या विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं असलं तरी अर्थातच चर्चेत राहिली ती राज ठाकरेंची भेट, आणि खास करून बेस्ट पतपेढीचा निकाल झाल्यावर ही भेट झाली. आपण दीपालीला या संदर्भात विचारू. दीपाली, जसं आपण म्हणतोय की बेस्ट पतपेढीचा एकीकडे निकाल आला, निकाल काय आला सगळ्यांसमोर, आणि त्यानंतर काही तासात राज ठाकरे जातात मुख्यमंत्र्यांकडे. 50 मिनिटं चर्चा होते. या भेटीकडे कसं पाहायचं, कारण याआधी देखील या दोघांच्या भेटी झालेल्या आहेत. जसं तू अश्विन म्हणाला, ही काही पहिली भेट नाही. ताज लँडसेंडमध्ये पण मुख्यमंत्र्यांसोबत याआधी राज ठाकरेंची भेट झाली होती, तेव्हा माध्यमांचे कॅमेरे सगळे तिकडे वळालेले आपण पाहिलेले. त्याच्या आधी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमरसपुरीचा बेत घेण्यासाठी थेट शिवतीर्थावर दाखल झाले होते. त्यानंतर उदय सामंत सातत्याने राज ठाकरेंची भेट घेत असतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि दुसरीकडे आता बेस्टच्या निवडणुकीत झालेली उद्धव ठाकरेंसोबतची युती, त्यामुळे राज ठाकरे नेमके कोणाचे आहेत हे आता आपल्याला जेव्हा पालिका निवडणुका येतील तेव्हाच खरं. म्हणजे सध्या तरी पत्ते ओपन केलेले नाही आहेत कुणी, असं आपण म्हणता येईल. धन्यवाद दीपाली. या सगळ्या विश्लेषणामधला अर्थ हा एकूणच समोर येतो. सध्या तरी बघूया आता येत्या काही दिवसांमध्ये नेमकं काय घडतंय. दरम्यान